सोलापुरात 10वीची परीक्षा देऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांवर अचानक आग्यामोहळाच्या मधमाशांनी हल्ला केला। यात शेकडो विद्यार्थी जखमी झाल्याची घटना सोमवारी 9 मार्च रोजी दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका येथे घडली। जखमी विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करून त्यांना सायंकाळपर्यंत घरी सोडण्यात आले आहे। सांगोला तालुक्यातील वाकी शिवनेतील विद्यामंदिर माध्यमिक विद्यालयात इयत्ता 10वीचे परीक्षा केंद्र आहे। या केंद्रावर वाकी, खवासपूर, आचकदानी, लक्ष्मीनगर तसेच महूद येथील आदर्श इंद्रजित विद्यालयासह विविध शाळांमधील सुमारे 350 विद्यार्थी परीक्षा देत आहेत। सोमवारी भूमिती विषयाचा पेपर दुपारी 1 वाजता संपला। त्यानंतर विद्यार्थी परीक्षा केंद्राबाहेर पडत असतानाच अचानक मधमाशांनी हल्ला चढवला। परीक्षा केंद्रासमोरून विजयनगर पुणे राष्ट्रीय महामार्ग जात असून महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या एका झाडावर आग्यामोहळ होते। अचानक सुटलेल्या वाऱ्यामुळे झाडाची फांदी हल्ल्याने मोहळ अस्वस्थ झाले आणि मधमाशा मोठ्या संख्येने बाहेर पडल्या। त्याच वेळी विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या वाहनांजवळ विद्यार्थी जमा झाले होते। सुरुवातीला मधमाशांनी वाहन चालकावर हल्ला केला। त्यानंतर परीक्षा केंद्र परिसर उभ्या असलेल्या वाहनांमधील विद्यार्थी तसेच महामार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांवरही मधमाशांनी हल्ला चढवला।